हॅलो फ्रेंड्स, नमस्कार सगळ्यांना. श्री स्वामी समर्थ. तर असे आहात तुम्ही? मी तर ठीक आहे आणि तुम्ही पण ठीक असाल अशी मी अपेक्षा करते. आणि आज आपल्याला कोणतं काम आहे तर बघा, माझ्या मागे काय आहे तुम्हाला माहीतच असेल. तर हे आहे धान, भात आहे हा. तर इथे आहे आता आपली फवारणी. आणि चला आता फवारणी मारूया आपण. बघा अशा प्रकारचा व्ह्यू आहे. तर आज धानावर फवारणी आहे आणि धानावर ही दुसरी फवारणी आहे. पहिली फवारणी आम्ही याआधी मारली होती कीटकनाशक, आणि ही सुद्धा दुसरी कीटकनाशकच फवारणी आहे. आणि धानाच्या गाठ्यामध्ये खूप गाडण असते, पायफ असते, चिखल असते. त्याच्यामुळे मी आता शर्ट घालून घेत आहे, शर्ट आणि चुस्त. तर रोज घालून घेते मी, पण व्हिडिओमध्ये काढून ठेवते. पण आज व्हिडिओमध्ये काही काढून ठेवायला जमणार नाही, कारण धानाच्या गाठ्यामध्ये जेव्हा आपण उतरतो तर ते धान्याचे त्या गाडणामध्ये जळू असतात, अळू आणि भरपूर काही काही प्रकार असतात त्या गाडणामध्ये. तर चढायची शक्यता राहते पायावर आणि चावतेसुद्धा. त्याच्यामुळे मी चुस्त आणि शर्ट घालून घेतला आहे आणि तेच घालून आजचा व्हिडिओ होणार आहे माझा. तर बघा अशा प्रकारे आम्हाला रोज हा पोशाखच आहे आता आमचा शेतातला, शर्ट आणि चुस्त. साडीच्या वरून शर्ट आणि चुस्त घालावं लागते आणि ते घातलं की सेफ राहतो आम्ही. आणि पायामध्ये सॉक्ससुद्धा घालतात, पण मी काही सॉक्स आणले नाही गडबडीमध्ये. याच्यामध्ये धानाच्या गाठ्यामध्ये सॉक्स हे वापरणं आवश्यक असते, कारण गाडण्यामध्ये भरपूर जीवाणू असतात. त्याच्यामुळे अशा प्रकारची फवारणी करायला सुरुवात केली मी. तर बघा पाय खूप फसतात आणि पाय पडू नये, आपण पडलंही नाही पाहिजे. आणि पंप असते पाठीवर, पंप पण खूप जड असते. तर तेवढा बॅलन्स सांभाळून बरोबर ही फवारणी मारावं लागते. अशा प्रकारचे पाय फसतात, पाहून घ्या. शेतातले कामं करताना आनंद तर खूप येतो, पण गोष्ट कशी आहे माहिती आहे का, पराठीवर फवारणी राहिली किंवा बाकी कोणत्याही याच्यावर राहिली तर तेवढा त्रास होत नाही. पण धानाची फवारणी जी आहे तर पाय वगैरे गळतात आणि पाठीवर तेवढा मोठा पंप असते. त्याच्यामुळे थोडंसं रिस्क असते, थोडंसं म्हणजे बरोबर सांभाळून फवारणी मारावं लागते. आणि कोणी धानाची गाठे बघितले आहे किंवा धानाच्या गाठ्यामध्ये काम केलं आहे, कोणतंही फवारणी असो किंवा निंदन असो धान, तर कोणत्या प्रकारचं कोणी कामं केले आहे तर कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि अनुभव तुमचा कसा होता ते सुद्धा सांगा. मी माझा अनुभव सांगते. हिवाळ्यामध्ये सगळ्यात जास्त मजा येते कोणतंही काम करताना. उन्हाच्या याच्यामध्ये थोडासा त्रासच होतो. आणि आजचं वातावरण कसं आहे, ऊनही आहे आणि सावली म्हटल्यासारखं, आभाळ येते परत ऊन येते आणि हे ऊन खूप चिडावतं आहे. त्याच्यामुळे लवकर फवारणी झाली पाहिजे आणि आपण मोकळी झालो पाहिजे, या तयारीत आम्ही आहो. तर बघा अशा प्रकारचं हे काम सुरू आहे. आणि मागचं भाग बघा, मागचा झाडं आहे. आणि हे काम वाटते तितकं सोपं नाही आहे, कारण बाकीचे जे बाहेरचे कामं आहेत ते सगळे शेतातले सोपे म्हटले तरी चालते. फक्त एवढं आहे की ऊन वगैरे राहिलं तर थोडासा त्रास होतो. पण हे बाकीचे म्हणजे धान गाठ्यातले जे कामं असतात, तर जिथे आपण पाय ठेवतो ज्या चिखलामध्ये, तिथं भरपूर जीवाणू असतात, खेकडेसुद्धा असतात. आणि या आमच्या याच्यात तर नाही आहे, पण काही याच्यामध्ये धोंडे सापंसुद्धा असतात बघा. तर विचार करा मग तुम्ही, त्या सापा गेंडरामध्ये आपल्याला पाय द्यावं लागते तशा याच्यामध्ये. तर तेवढं रिस्क घेऊन हे फवारणी मारायची आहे आपल्याला.
तर किती रिस्की काम आहे तुम्ही सांगा. तर आणि हे काम आम्हाला करावंच लागते, कारण शेवटी आम्ही शेतकरी. तर हे कामं आम्हाला या कामाची सवयच करून घ्यावं लागते सगळ्या. आणि भीती म्हणजे बाळगायला जमत नाही. जर आपण भीती बाळगली तर कोणतंच काम होणार नाही. तर आता हे बांधली पूर्ण मारून झाली आहे माझी फवारणी. आणि आता बघा इकडली मारायची आहे. चला मारूया. बंद. तर व्हिडिओ आवडला असेल तर एक छोटीशी कमेंट करा आणि लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. तोपर्यंत भेटू दुसऱ्या ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय बाय.